Welcome to Guruvarya Academy. Learn everything in simple way. Let's start today's session. Guides. Hello guys, how are you? I hope you will be fine. Guys, आज आपण 17 चॅप्टरचा म्हणजेच इफेक्ट्स ऑफ लाईट या चॅप्टरचा एक्सरसाइज पाहणार आहोत. तर आता आपण आपल्या एक्सरसाइजला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट, फिल इन द ब्लँक्स म्हणजेच रिकाम्या जागा भरा. इथे आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत. फर्स्ट आहे ए, व्हेन द बीम्स फ्रॉम द headlights of a car fall on an object in the night, the shadows called umbra and penumbra can be seen. Next आहे B, during a lunar eclipse the shadow of the earth falls on the moon. त्यानंतर आहे C, during a solar eclipse the shadow of the moon falls on the earth. And the last D, various shades of colors are seen in the sky at sunrise and sunset due to scattering of sunlight. इथे आपला पहिला प्रश्न संपतो. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न आहे गिव्ह रिझन्स म्हणजे काय, कारणे द्या. तर इथे आपल्याला काही विधाने दिली गेली आहेत आणि त्याची कारणे आपल्याला इथे द्यायची आहेत. फर्स्ट आहे ए, स्पेस बियॉन्ड द अर्थ्स ॲटमॉस्फिअर ॲपियर्स डार्क. जे काही अर्थचं म्हणजे पृथ्वीचे ॲटमॉस्फिअर आहे त्याच्या पलीकडचा जो काही भाग आहे तो स्पेस आपल्याला अगदी अंधारा किंवा काळोख असल्यासारखं वाटतो. आणि याचं उत्तर आहे when sunlight is scattered by the particles present in the atmosphere, the surrounding gets illuminated and appears bright. In space, there is no atmosphere, that is, no source for scattering the sunlight. Thus, as sunlight is not scattered in different directions in the space, it reappears dark. जेव्हा जेव्हा सूर्यप्रकाश हा पार्टिकल्सच्या मदतीने ॲटमॉस्फिअरमध्ये विखुरला जातो तेव्हा तेव्हा तो परिसर हा इल्युमिनेटेड होतो, म्हणजेच ब्राईट लाईटमुळे तो ॲपियर झालेला आपल्याला पाहायला भेटतो. इन स्पेस म्हणजे जो काही स्पेस असतो तिथे कसल्याही प्रकारचं वातावरण नसतं किंवा कसल्याही पद्धतीचे जे काही सनलाईट आहे त्यांना विखुरण्यासाठी मार्ग नसतो, त्यामुळे तो आपल्याला डार्क दिसतो. नेक्स्ट आहे बी, वी आर ॲबल टू रीड व्हाईल सिटिंग इन द शेड. आपण जेव्हा सावलीमध्ये बसलेलो असतो तेव्हा आपण सहजपणे वाचू शकतो. आणि याचं उत्तर आहे लाईट विच इज रिक्वायर्ड फॉर सीइंग अँड रीडिंग विल रीच अस इवन वेन वी आर सिटिंग अंडर द शेड. दिस इज लाईट कम्स टू अस अपॉन रिफ्लेक्टिंग फ्रॉम वेरियस ऑब्जेक्ट्स अराउंड अस. लाईट जेव्हा आपल्याला वाचायचं असतं तेव्हा आपल्याला पाहणं गरजेचं असतं. मग जेव्हा जेव्हा आपण सावलीमध्ये बसत असू तेव्हा तेव्हा आजूबाजूच्या जे काही वस्तू आहेत त्यांच्यापासून लाईट रिफ्लेक्ट होऊन आपल्या डोळ्यांवरती ती पडत असते आणि त्यामुळे आपल्याला ते सहजतेने दिसू शकतं. त्यानंतरचा प्रश्न आहे सी, वी शुड नॉट ऑब्झर्व द सोलार इक्लिप्स विथ नेकेड आयज. आपल्याला उघड्या डोळ्यांनी जो काही सोलार इक्लिप्स आहे तो पाहू शकत नाही किंवा दिसू शकत नाही. आणि याचं उत्तर आहे वी शुड नॉट ऑब्झर्व सोलार इक्लिप्स विथ नेकेड आयज बिकॉज बाय डुईंग सो वी माइट डॅमेज आवर आय साईट. जर आपण तसं केलं म्हणजे आपण जर उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहण्याचा प्रयत्न केला तर आपले जे काही डोळे आहेत ते डॅमेज होऊ शकतात. We may suffer from permanent vision impairment or serious eye injuries. Thus, we should always use some device such as binoculars while watching the sun during solar eclipse. तर आपल्याला जे काही वेगवेगळे सोलार इक्लिप्स पाहण्यासाठीची उपकरणे आहेत ते वापरून आपल्याला पाहायला हवेत. इथे आपला दुसरा प्रश्न संपतो. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न आहे, give some examples of scattering of light that we come across in day to day life. इथे आपल्याला जे काही प्रकाशाचं विखुरणं असतं जे की आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये अनुभवायला भेटतं ते इथे आपल्याला लिहायचं आहे. आणि याचं उत्तर आहे सम एक्झाम्पल्स ऑफ स्कॅटरिंग ऑफ लाईट दॅट वी कम अक्रॉस इन डे टू डे लाईफ आर. जे काही प्रकाश विखुरण्याचे एक्झाम्पल्स आहेत जे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला पाहायला भेटतात ते खालीलप्रमाणे आहेत. फर्स्ट आहे ब्ल्यू कलर ऑफ द स्काय. जो काही आकाशाचा निळा कलर असतो तो स्कॅटरिंग ऑफ लाईटमुळे आपल्याला पाहायला भेटतो.
Out of the 7 components present in sunlight, blue color is scattered the most by the particles present in the atmosphere and hence the sky appears blue. म्हणजे जे काही पार्टिकल्स ॲटमॉस्फिअर मध्ये आढळतात आणि लाईट मध्ये जे काही 7 कंपोनेंट्स ऑफ कलर आहेत तर त्यांच्यामध्ये ब्ल्यू कलर हा मोस्टली स्कॅटर्ड झाल्यामुळे ॲटमॉस्फिअर मध्ये तो रिफ्लेक्ट होऊन आपल्याला आकाश किंवा आभाळ हे निळ्या रंगाचं दिसतं. नेक्स्ट आहे रेडिश कलर ऑफ द सन ड्युरिंग सनराईज अँड सनसेट. जेव्हा सूर्योदय होतो किंवा सूर्यास्त होतो त्यावेळेला सूर्याचा जो काही कलर असतो, रंग असतो, तो आपल्याला लालसर पाहायला भेटतो. At sunrise or sunset, the sun is located near the horizon of the earth. Hence, the light has to travel a long distance through the earth's atmosphere. At the time of sunrise or sunset, when white sunlight falls on suspended atmospheric particle, blue color light scatters out in deep space, while red color light scatters less and reaches the observer on the surface of the earth. Hence, when this less scattered red light reaches our eyes, the sun and its surroundings reappear to be reddish. जेव्हा जेव्हा सूर्यास्त किंवा सूर्योदय होत असतो त्यावेळेला सूर्य हा क्षितिजापाशी लपलेला असतो. मग पृथ्वीवरून आपण जेव्हा जेव्हा पाहतो किंवा जेव्हा जेव्हा लाईट हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अंतर पार करून पृथ्वीच्या वातावरणामध्ये येत असते त्यावेळेला ती सनलाईट ही त्या ॲटमॉस्फिअरिक पार्टिकल सोबत सस्पेंडेड असते आणि ब्ल्यू कलरची लाईट ही मोठ्या प्रमाणामध्ये स्कॅटर्ड होत असते आणि अर्थपासून ते पाहण्यासाठी आपल्याला आपल्या डोळ्यावरती रिफ्लेक्ट होऊन रेडिश इन कलर आढळत असते. डेंजर सिग्नल्स इन रेड कलर. जे काही रोडवर किंवा वेगवेगळ्या ठिकाणी डेंजरचे सिग्नल्स असतात ते रेड कलरमध्ये दिले जातात. Red color is scattered least by the atmospheric particles and it can travel longer distance as compared to other color. Thus, it alarms a person of the potential danger from far distance. तर जो काही लाल कलर आहे त्याच्यामध्ये स्कॅटरिंग कॅपॅसिटी ही जास्त असते आणि तो वातावरणामध्ये खूप लवकर आणि मोठ्या प्रमाणामध्ये बाकीच्या रंगांच्या तुलनेमध्ये लवकर स्कॅटर्ड होत असतो. म्हणून धोक्याचा इशारा देण्यासाठी, धोक्याची घंटी देण्यासाठी आपण लाल कलर वापरत असतो. इथे आपला तिसरा प्रश्न संपतो. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया. चौथा प्रश्न आहे व्हाय इज द शॅडो ऑफ बर्ड फ्लाइंग हाय नॉट सीन ऑन द अर्थ. का बरं जे उंच आकाशामध्ये फिरणारा पक्षी असतो त्याची सावली आपल्याला पृथ्वीवरती पाहता येत नाही. आणि याचं उत्तर आहे वेन अ बर्ड फ्लाइज हाय अप इन द स्काय द डार्केस्ट पार्ट ऑफ इट्स शॅडो कॉल्ड उम्ब्रा डज नॉट रीच द अर्थ. जेव्हा एखादा पक्षी उंच आकाशामध्ये उडत असतो त्यावेळेला त्या पक्षाचा जो काही डार्केस्ट शॅडो असतो त्याला आपण उंबरा म्हणतो, तो पृथ्वीवरती आपल्याला आढळत नाही. Hence the shadow of bird flying high is not seen on the earth. म्हणून जे काही पक्षाची सावली आहे ती आपल्याला पृथ्वीवरती कुठेच आढळत नाही. इथे आपला चौथा प्रश्न संपतो. आता आपण पाचव्या प्रश्नाकडे वळूया. पाचवा प्रश्न आहे why is the penumbra not obtained from the point source. जो काही penumbra असतो तो पॉइंट सोर्स पासून आपल्याला का बरं भेटत नाही. आणि याचं उत्तर आहे we do not obtain penumbra from point source because all the light rays falling on the showing objects are completely blocked by it. This is illustrated in the figure below. आपल्याला penumbra पासून जो काही पॉइंट सोर्स आहे त्याच्यापासून penumbra मिळत नाही कारण जे काही लाईट रेज असतात त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ऑब्जेक्टचे शॅडो असतात जे की कम्प्लिटली ब्लॉक केले जातात आणि त्यामुळे ते आपल्याला दिसत नाहीत आणि त्याची फिगर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पाहायला भेटेल. इथे आपला पाचवा प्रश्न संपतो. आता आपण सहाव्या प्रश्नाकडे वळूया. सहावा प्रश्न आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड्स. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या स्वतःच्या शब्दांमध्ये द्या. फर्स्ट आहे ए व्हॉट इज मीन बाय स्कॅटरिंग ऑफ लाईट. प्रकाशाचे विखुरणे म्हणजे काय.
ते इथे आपल्याला सांगायचं आहे. आणि याचं उत्तर आहे द ॲबिलिटी ऑफ लाईट टू स्प्रेड इन व्हेरियस डिरेक्शन्स इज नोन ॲज स्कॅटरिंग ऑफ लाईट. जी काही लाईटची स्प्रेड होण्याची, पसरण्याची क्षमता आहे वेगवेगळ्या दिशांमध्ये, त्याला स्कॅटरिंग ऑफ लाईट असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे बी. डज द शॅडो रिअली व्हॅनिश इन झिरो शॅडो कंडिशन. जे काही सावली असते ती झिरो शॅडो कंडिशन मध्ये अदृश्य होत असते का? आणि याचं उत्तर आहे इन द झिरो शॅडो कंडिशन द शॅडो डज नॉट रिअली व्हॅनिशेस. इन फॅक्ट इट इज फॉर्म्ड जस्ट बिनीथ द ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ वी आर नॉट एबल टू सी इट. जे काही झिरो शॅडो कंडिशन असते त्यामध्ये आपल्याला जे काही शॅडोज असतात ते व्हॅनिश होत नाहीत. तर तथ्य त्यामागचं असं आहे की त्या ऑब्जेक्ट खालीच ते शॅडो असतं, त्यामुळे आपण त्याला पाहू शकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे सी. विल द लेझर बीम बी सीन इफ इट पासेस थ्रू अ ग्लास बॉक्स विच कंटेन्स अ लाइटेड इन्सेन्स स्टिक. जर आपण लेझर बीम असतात त्यांना ग्लास बॉक्स मधून पास केलं आणि त्याच्यामध्ये जर लाइटेड इन्सेन्स स्टिक असेल, म्हणजे पेट घेतलेली जर अगरबत्ती असेल, तर काय बरं घडेल? आणि याचं उत्तर आहे येस द लेझर बीम विल बी सीन इफ इट पासेस थ्रू अ ग्लास बॉक्स विच कंटेन्स अ लाइटेड इन्सेन्स स्टिक. दिस इज बिकॉज द लेझर बीम विल बी scattered by smoke particles formed in the glass box due to burning of incense stick. Due to this scattering, the path of laser beam will become visible. तर लेझर बीम त्या बॉक्समध्ये पास केल्यानंतर लाइटर इन्सेन्स स्टिक म्हणजे आपण पेटवलेली अगरबत्ती तर त्याच्यामध्ये असणारच आहे, पण याचा परिणाम काय होईल? कारण काय होईल? ती लेझर बीम त्या स्मोकमुळे स्कॅटर्ड होईल आणि ती ग्लास बॉक्समध्ये रिफ्लेक्ट होऊन त्याचं स्कॅटरिंग होऊन त्या लेझर बीमचा जो काही पाथ आहे तो आपल्याला विजिबल होईल. इथे आपला 6वा प्रश्न संपतो. आता आपण 7व्या प्रश्नाकडे वळूया. 7वा प्रश्न आहे डिस्कस अँड राईट. चर्चा करा आणि लिहा. त्यातील पहिला प्रश्न आहे फर्स्ट ए. राईट अ सायन्स बेस्ड फोटोग्राफ ऑन व्हॉट इफ द सन डीड नॉट राईज. तर आपल्याला सायन्स बेस्ड म्हणजे विज्ञानावर आधारित एक पॅराग्राफ इथे लिहायचं आहे आणि त्यामध्ये लिहायचं आहे की जर सूर्य उगवला नाही तर. आणि याचं उत्तर आहे इफ द सन डीड नॉट राईज द अर्थ विल नॉट गेट इल्युमिनेटेड. ड्यू टू दिस वी डोंट बी एबल टू सी ऑब्जेक्ट्स अराउंड अस if any other temporary source of light is not used. जर सूर्य उगवला नाही तर पृथ्वीवरती काहीच दिसणार नाही, सर्व धूसर होऊन जाईल. आणि जर सूर्याऐवजी दुसरा एखादा सोर्स वापरला तर तो टेम्पररी असेल. Also we know sun is the main source of energy to all living beings. So plants won't be able to prepare their food because of absence of sunlight and soon they will die. This will create absence imbalance in the food chain, which in turn will result in destruction of all kinds of organisms on earth. Also, all the production of electrical energy will get terminated because of absence of this solar energy. Thus, it is true to the day and sun is the main source of survival. आपल्याला सर्वांनाच माहित आहे की सूर्य हा एनर्जीचा मुख्य स्रोत आहे. जर सूर्य उगवला नाही तर जे काही प्लांट्स आहेत ते त्यांचं अन्न बनवू शकणार नाहीत आणि त्यामुळे जी काही फूड चेन आहे ती टोटली इम्बॅलन्स होऊन जाईल आणि त्यामुळे सर्व प्राणी मात्रांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे बी. व्हॉट एफर्ट्स विल यू मेक टू रिमूव्ह द मिसकॉन्सेप्शन्स अबाउट इक्लिप्सेस. जे काही ग्रहणाविषयीचे अंधश्रद्धा असतात किंवा जे काही गैरसमजुती असतात त्या कमी करण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी तुम्ही कोणते कोणते प्रयत्न कराल? आणि याचं उत्तर आहे टू रिमूव्ह द मिसकॉन्सेप्शन्स अबाउट इक्लिप्सेस सच ॲज वी शुड नॉट ईट ड्युरिंग इक्लिप्सेस एक्सेट्रा. फॉलोइंग एफर्ट्स कॅन बी मेड. ज्या वेगवेगळ्या गैरसमजुती आपल्या लोकांमध्ये आहेत ग्रहणाबाबत, जसे की सूर्यग्रहणाच्या वेळेमध्ये जेवण न केलं पाहिजे, तर ते सर्व कमी करण्यासाठी मी खालील प्रयत्न करेन. फर्स्ट, social media such as newspaper, TV, radio, etc. should launch some programs and debates discussing the myths existing related to eclipses. These mediums should highlight the superstitions stop prevailing from the past and how we can remove this. These mediums should discuss why science do not support these misconceptions.
जे काही सोशल मीडिया असतात, जशा पद्धतीने न्यूजपेपर असतील, TV रेडिओ असतील, तर यांच्या अंतर्गत आपल्याला वेगवेगळे प्रोग्राम्स किंवा डिबेट्स घेता येतील आणि त्याद्वारे आपण लोकांना सांगू शकतो की हे जे काही आपण नियम सूर्यग्रहणाच्या कालावधीमध्ये पाळतो ते किती चुकीचे आहेत आणि त्यांच्या मागचं कुठल्याही प्रकारचं सायन्स नाहीये. नेक्स्ट आहे ॲट द स्कूल लेवल डिस्कशन should be held in classrooms regarding these misconceptions. They should be asked whether they have seen such things existing in their homes. If yes, they should be taught how to change the mindset of their parents and grandparents to eradicate these misconceptions. तर जर तुम्ही शाळेच्या लेवलवरती असाल किंवा शाळेमध्ये आहात तर तुम्हाला तुमच्या शिक्षकांकडून जाणून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे की कशा पद्धतीचे ग्रहणामागचे जे काही शास्त्रीय कारणे आहेत ते तुम्ही समजून घेऊन तुमचे जे काही आई वडील आहेत किंवा तुमचे जे काही आजी आजोबा आहेत त्यांना तुम्ही सर्व शास्त्रीय कारणे समजून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नेक्स्ट आहे सी व्हेरियस एक्लिप्सेस अँड द कंडिशन्स ड्युरिंग दॅट पिरियड. जे काही वेगवेगळी ग्रहणे आहेत आणि तशाच पद्धतीने कोणत्या कोणत्या कंडिशन्स त्या कालावधीमध्ये घडतात ते इथे आपल्याला सांगायचं आहे आणि याचं उत्तर आहे देअर आर 2 टाइप्स ऑफ इक्लिप्सेस नोन ॲज फर्स्ट सोलार इक्लिप्स, सेकंड ल्युनार इक्लिप्स. सोलार इक्लिप्स म्हणजे काय? सूर्यग्रहण. मग ते कशा पद्धतीने होतं? इट ऑकर्स व्हेन द मून कम्स इन बिटवीन द अर्थ अँड द सन and the moon's shadow falls on the earth. The solar eclipse occurs only on the new moon day. 2 types of solar eclipses are first total solar eclipse when the solar disk is completely covered by the moon. Partial solar eclipse when the solar disk is partially covered by the moon. Next आहे lunar eclipse. Lunar eclipse म्हणजे काय? It occurs when the earth comes in between moon and sun and the earth's shadow falls on the moon. The lunar eclipse occurs on the full moon night. 2 types of lunar eclipses are total lunar eclipse when the total moon comes under the shadow of the earth. Partial lunar eclipse when the partial moon or some part of the moon comes under the shadow of the earth. इथे आपला 7वा प्रश्न संपतो. आता आपण 8व्या प्रश्नाकडे वळूया. 8वा प्रश्न आहे एक्सप्लेन द डिफरन्स म्हणजेच फरक स्पष्ट करा. त्यातील फर्स्ट ए आहे पॉइंट सोर्सेस अँड एक्सटेंडेड सोर्सेस ऑफ लाईट. जे काही लाईटचे पॉइंट सोर्सेस आहेत आणि एक्सटेंडेड सोर्सेस आहेत यांच्यामधला फरक इथे आपल्याला लिहायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल इथे तुम्हाला 2 कॉलम्स बनवावे लागतील. फर्स्ट कॉलम मध्ये आपण पॉइंट सोर्सेस ऑफ लाईट लिहिणार आहोत तर सेकंड कॉलम मध्ये आपण एक्सटेंडेड सोर्सेस ऑफ लाईट लिहिणार आहोत. फर्स्ट पॉइंट फ्रॉम द पॉइंट सोर्स ऑफ लाईट. इट इज द source of light which forms only the umbra region on the screen of the shadowed object. तशाच पद्धतीने extended source of light मधनं फर्स्ट पॉइंट it is that source of light which forms umbra as well as penumbra region on the screen of the shadowed object. आता आपण पॉइंट सोर्सचे एक्झाम्पल पाहूया. A pinhole through which sunlight is entering is a point source of light. आणि तशाच पद्धतीने एक्सटेंडेड सोर्स ऑफ लाईटचं एक्झाम्पल आहे सन इज द एक्सटेंडेड सोर्स ऑफ लाईट. नेक्स्ट डिफरन्सिएशन आपल्याला उंब्रा आणि पेनुम्ब्रा यांच्यामध्ये पाहायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला 2 डिफरन्सिएशन बॉक्स करावे लागतील. फर्स्ट मध्ये आपण उंब्रा पाहणार आहोत तर सेकंड मध्ये आपण पेनुम्ब्रा पाहणार आहोत. तर उंब्रा मधला फर्स्ट पॉइंट आहे उंब्रा इज द पार्ट ऑफ द शॅडो where all of the light from the source is blocked by shadowing object. The penumbra is the region around the umbra where the light from the source is partially blocked by the shadowing object. Second point from the umbra is formed using an extended source of light and penumbra is formed using point source of light. तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपला इफेक्ट्स ऑफ लाईट नावाचा जो काही 17 चॅप्टरचा एक्सरसाइज होता तो संपतो. अशाच पद्धतीने पुढील चॅप्टर्सचे एक्सरसाइज पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला किंवा यापूर्वीचे चॅप्टरचे देखील एक्सरसाइज तुम्हाला तिथे पाहायला भेटतील. त्यासाठी तुम्हाला 7th स्टँडर्ड सायन्स या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, पाहायला विसरू नका. जर तुम्हाला या एक्सरसाइजच्या बाबतीमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच तुम्ही कॉमेंट करून कळवा. तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते निश्चितपणे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जाईल. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या, व्यवस्थितपणे अभ्यास करा. बाय.
थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील. आणि शेअर करायला विसरू नका, कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या. थँक्यू एव्हरीवन.